नमस्कार मंडळी. तर आजचा विषय असा आहे की आज आपल्याला जायचं होतं गडाव. उठलो लवकर, आवरलं आणि आज नव्हती गाडी म्हणून लागलो रस्त्याला चाली पायथ्याला पोचलो तर जरा गर्दी भरपूर दिसत होती, कारण आज श्रावणातला दुसरा सोमवार होता. पाया पडून निघालो वरती आणि तिथनं जसं थेट आलो झेंड्यापाशी. तसं वातावरण तर कायम भारीच असतंय, आज बी भारी होतं. तिथनं जसं आलो मंदिराजवळ माणसं थोडीच दिसत होती. म्हणलं लगेच जाऊन दर्शन भेटलं. आज बघतोय तर लाईन लागली होती. मग काय गेलो, नंदीच्या पाया पडल्या आणि जाऊन लाईनीत उभा राहिलो. नंतर आत गेलो तर लय जण पूजा करत होती. मी आपलं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. तर विषय असा आहे की आजच्या शाबूचा प्रसाद हे उमेश सरांकडनं दिलाय. तरी तर आपली सगळी गडकरी खिचडी बनवण्यात व्यस्त होती. मग मी म्हटलं तवर आपण इकडे चहा बनवू. खिचडी झाली होती तयार, मग ती वाटायला लागणार होती दुरनं. मग गेला आणि दुरणाचं पोतं घेऊन आलो आणि इकडे लगेच खिचडी पण वाटायला सुरुवात केली. आणि बाकीची पोरं राजगिऱ्याचं लाडू वाटत होती आणि पत्या नरेंद्र दादा इथं बसलेली पावत्या बनवायला. प्रसाद केला होता आपण भरपूर आणि ते संपायला वाजली ती की 12. मग लगेच काढली भांडी आणि घेतली धुवायला. आणि एसपी घास होता मातीनं भांडी आणि मग त्याला नेऊन दिला निर्माण. म्हटलं निर्म्यानं नीट भांडी घास. सगळी भांडी धुवून झाल्यावर नेऊन ठेवली अन्न छत्रात. आणि नंतर आपल्याला कचऱ्याचं बॅलर पण साफ करायचं होतं. मग जाऊन ती साफ केलं, कारण ही आता भरलेलीच होती. आता मग पुढच्या आठवड्यात कचरा टाकायला जागा राहणार नाही म्हणून पहिल्यांदा ही सगळं साफ करून जाळून घेतलं आणि नंतर पाया पडल्या आणि लागलो घरच्या रस्त्याला.